आज बघूया महाराष्ट्रातली टॉपची 3 हॉटेलं जे कोणते आहेत, जे आता महाराष्ट्रात धुमाकूळ घातला या हॉटेलनी. सोशल मीडियावरती अख्ख्या जगभरात यांची ख्याती चालू आहे. या महाराष्ट्रातील लाडकी 3 हॉटेलं एक नंबरला घेतोय आपण हॉटेल भाग्यश्री. कारण शून्यातून वर आलेला माणूस आहे हा. तुम्हाला माहितीच आहे, साधा सिंपल माणूस. हॉटेल भाग्यश्री हे धाराशिवमध्ये हॉटेल आहे. हायवे टचच हॉटेल आहे, तुळजापूर रोडला मराठवाड्यामध्ये. आणि त्या हॉटेलची ख्याती तुम्ही बघितली. काही हॉटेलमध्ये तुम्ही बघता समोर कापले जात नाही बोकड, पण इथं समोर बोकडं कापायची, डायरेक्ट कालवण वगैरे समोर बनवायचं आणि मग ते कस्टमरला द्यायचं. स्वतः मालक बनवतात मांडा. असं काही कोण स्वतः करत नाही, कोण मालक. तुम्ही बघितलं ते स्वतः करतायत. आणि तुम्ही बघितलं साधा सिंपल माणूस 150 ते 200 रुपयेवाली चप्पल घालून एखादा माणूस फॉर्च्युनर घेतोय म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. काल त्या माणसानं शून्यातून जग निर्माण केले. बायकोन मुलीने एकच शब्द टाकला, आपल्याला गाडी घ्यायची. त्यांनी दुसऱ्या दिवशी फॉर्च्युनर बुक केली. म्हणजे बघा केवढं मोठं धाडस त्या माणसाचं. आणि हॉटेल भाग्यश्री मग आत्ता महाराष्ट्रातलं एक नंबरचं हॉटेल चाललंय बरं का. ते माणसं कुठून कुठून जात आहेत, लांबून जात आहेत त्या हॉटेलला जेवण करण्यासाठी. कारण तुम्हाला माहित आहे त्या हॉटेलला आत्ता एवढी क्वालिटी मिळते. अनलिमिटेड भाकरीची, ज्वारीची भाकरी, रोटी, बाजरीची भाकरी, मटण मिळतं जास्त प्लेट भरून. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा नाही मिळत, तांबडा रस्सा, आळणी आणि भात मिळतोय. बघा हे क्वालिटी, एवढी क्वालिटी. जो जाईल तो सांगतोय तिथं क्वालिटी आहे, क्वालिटी आहे. नक्कीच. आणि त्या माणसाचं कौतुक करावं एवढं कमी आहे. त्या माणसानं खूप कष्ट घेतलेत त्या हॉटेलसाठी. आणि त्या व्यक्तीच्या हॉटेलला काही लोकांनी बॅनल फाडले, त्यांचे दगडफेक केली हॉटेलवर, सापडले ते. परंतु असं नका करू. हा गरीब व्यक्ती आहे. या गरीब व्यक्तीने शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना, की अशीच प्रगती करत राहू आणि तुमचं नाव या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोठं व्हावं. 2 नंबरचं हॉटेल घेतोय आपण. तिथलंच हॉटेल आहे, धाराशिवमधलंच हॉटेल आहे. मालक एक 25 ते 30च्या घरातील आहेत. एक त्यांचं फेमस वाक्य आहे, यावंच लागतंय मटण खायला, यावंच लागतंय. नक्कीच स्वतः ते मालक आहेत. स्वतः जेवण बनवतात, स्वतः सगळं आतलं काम करतात. आणि महाराष्ट्रात 2 नंबरचं हॉटेल व्हायरलमध्ये चाललंय, हॉटेल तिरंगा. तिरंगा हॉटेलचे मालक. कारण तुम्हाला माहिती आहे तिरंगा हॉटेल आपल्याला कोणाला माहीत पण नव्हतं. सोशल मीडियावरतून जर कोणाला फेमस व्हायचं असेल तर सोशल मीडियाच ते साधन आहे. एवढ्या रील्स केल्या कोण एवढं व्हायरल होत नव्हतं. म्हणजे तुम्ही बघितलं एवढं आपल्याला कोणाला माहीत सुद्धा नव्हतं तिरंगा हॉटेल काय आहे काय नाही. पण जसं त्यांचं वाक्य आहे, यावंच लागतंय, नक्कीच ते यावंच लागतंय. माणसं नक्कीच जात आहेत, आनंद घेत आहेत जेवणाचा. तिथल्या जेवणाचा ढावार जेवण म्हणतात तिथल्या जेवणाला. नक्की ढावार जेवण म्हणजे नक्की काय? ढावार जेवण म्हणजे आपल्या जी यात्रेत आपण जे मटण करतो, तुम्ही बघितले त्या मटणामध्ये संपूर्ण बोकडाचा पार्ट असतो जेवणाचा. त्यामध्ये त्याला ढावार जेवण बोललं जातं तिकडं. नक्कीच ते जेवण सगळं तिथं मिळतं समोर. ते पण जसं हॉटेल भाग्यश्रीचं जेवण जे आहे समोर कापतात, समोर बनवतात, सेम तसंच तिरंगाचं पण हॉटेल आहे. तिथलंच ते समोर कापतात बोकडं आणि समोर बनवतात. कस्टमर तर काय बेस, एक नंबर बेस आहे कस्टमरचा. नक्कीच. आता हॉटेल 3 नंबर कोणतं आहे? महाराष्ट्रातलं एक 3 नंबरचं हॉटेल आहे, कोल्हापूरमधलं आहे. एक सध्या खूप व्हायरल आहे. बाहेरच्या देशातून माणसं तिथं जेवायला येत आहेत. त्यांचे व्हिडिओ बघितले, त्यांच्या अकाउंटवरती जाऊन तुम्ही बघा. पण हॉटेल सोंगाड्याबद्दल बोलतोय आपण. तेच हॉटेल सोंगाड्या जे तुम्ही बघितलंय, तात्या विंचूचा वेशभूषा करून तिथं व्यक्ती असतात. पछाडलेल्या पिक्चरमधले जेवढे कॅरेक्टर आहेत तेवढे तिथं कॅरेक्टर असतात. नक्कीच खूप एक अविस्मरणीय क्षण त्या हॉटेलमधला आहे. एकदा जाऊन ट्राय करणार आहे मी पण, तुम्ही पण करा ट्राय. आणि कोणी जर ट्राय केला असेल तर सांगा कमेंट्समध्ये नक्की काय तिथला
अनुभव आहे तुमचा. कारण सोंगाड्या हॉटेल महाराष्ट्रातलं एक, कोल्हापूर भागातलं एक मोठं हॉटेल आहे. महाराष्ट्रात चर्चा चालू आहे त्या हॉटेलची. एक नंबर जेवण, कोल्हापुरी तडका, कोल्हापुरी जेवण. कोल्हापूरमधून हायवेला नाही आहे हॉटेल, आतमध्ये आहे गावामध्ये. तिथून आतमध्ये पुण्यामधून मुंबईतून जेवायला माणसं जातात कोल्हापूरमध्ये. एक वैशिष्ट्यच मानावं लागेल त्या हॉटेल सोंगाड्याचं. कारण महाराष्ट्राला या 3 हॉटेलने आत्ता संबंध धुमाकूळ घातला. या हॉटेलने, हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा आणि हॉटेल सोंगाड्या, तिन्ही मालक एक प्रामाणिक मालक, कस्टमरशी प्रामाणिकपणे बोलणार, रिस्पॉन्स घेणार, कामगाराची योग्य ती काळजी घेणार, सगळ्यांशी खुशालीने बोलणारे चालणारे तिन्ही मालकांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो की असाच त्यांचा हॉटेलचा व्यवसाय चालू राहावा. धन्यवाद.